ते तिन्ही मुलं अतिशय विचित्र होती. कुठे काय बोलावं हे त्यांना समजतच नव्हतं. कुठे काहीही बोलत होती. आणि त्या सावकाराकडून शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं होतं. कर्ज शेतकरी लवकर देत नव्हता, म्हणून एके दिवशी सावकारांनी काय केलं, शेतकऱ्याला आणलं आणि खोलीमध्ये डांबून ठेवलं. डांबून ठेवल्यानंतर बराच वेळ झालं, आपले वडील येत नाहीत घरी म्हटल्यानंतर शेतकऱ्याचा एक पहिला मुलगा वडिलांना बघायला आला. आणि बघायला आल्यानंतर सावकाराकडे त्यांनी पाहिलं आणि म्हणाला, कुठे आहेत माझे वडील? तेव्हा सावकार म्हणाला, त्यांनी कर्ज दिलं नाही म्हणून मी खोलीमध्ये त्यांना डांबून ठेवलेला आहे. तो मुलगा सावकाराकडे बघून मोठमोठ्याने हसू लागला. हसल्यानंतर सावकार म्हणाला, अरे तू का हसत आहेस माझ्याकडे पाहून? तेव्हा तो मुलगा म्हणाला की तुमचं शरीर एवढं मोठं आहे, माझ्या मनात विचार आला की जर तुम्ही मेलात तर तुम्हाला 4 माणसं कशी उचलून नेणार? तुम्हाला उचलायला अनेक माणसे लागतील. सावकाराला अतिशय राग आला. सावकाराने त्याला धरलं आणि खोलीत डांबलं. म्हटलं, मला वाटलं तू शहाणा असशील, तूही तसाच निघाला. आता भाऊ पण ये नाही म्हणून दुसरा भाऊ शोधत शोधत आला सावकाराच्या घरी. आणि सावकाराच्या घरी आल्यानंतर सावकाराने सांगितलं, अरे काय तुझा भाऊ असा असा मला बोलला. यावेळी दुसरा भाऊ म्हणाला, सावकाराने सर्व सांगितलं, तो मला असा असा म्हणाला की मी मेल्यानंतर 4 माणसं मला कशी उचलतील. यावर तो दुसरा भाऊ म्हणाला, नाही बरोबर आहे, असं त्यांनी बोलायला नाही पाहिजे, पण माझं एक मत आहे सावकार. सावकार म्हणाला, काय? तुम्ही मेल्यानंतर उचलण्यापेक्षा तुमचे बारीक बारीक तुकडेच केले तर काय हरकत आहे? पुन्हा सावकार संतापला, उचलला पोराला, डांबला आतमध्ये. म्हणाला, हे शेतकऱ्याचे पोरं वेळीच दिसतात. म्हणाला, दोन्ही भाऊ नाही, वडील नाही म्हणून तिसरा मुलगा आला. आणि तिसरा मुलगा आला आणि सावकारकडे येऊन म्हणाला, माझे दोन्ही भाऊ कुठे आहेत? सावकार म्हणाला, तुझे दोन्ही भाऊ मला असं असं बोलले म्हणून मी त्यांना खोलीमध्ये डांबून ठेवलेला आहे. हे ऐकल्यानंतर तो तिसरा भाऊ म्हणाला की जाऊ द्या सावकार, तुम्ही मोठे आहात, मोठ्यानेच लहानाचं चुका पदरात घ्यायच्या असतात. ते दोघं बावळाट आहेत, त्यांच्या नादी लागू नका. पण माझं मत एक असं होतं. सावकार म्हणाला, बोल, तू जरा हुशार दिसतोस. हा म्हणाला की तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला उचलणं पण कठीण आहे, तुम्ही मेल्यानंतर तुमचे तुकडे करणं पण कठीण आहे. पण माझं मत आहे की तुम्ही मेल्यानंतर तुमच्या घरासकट तुम्हाला पेटवलेलंच बरं, अंत्यविधी तिथंच होऊन जाईल तुमचा. असं कुठं काय बोलावं हेही समजत नाही. परंतु आमचे छत्रपती संभाजीराजे हे खरं तर एक महापराक्रमी होते, धाडसी संभाजीराजे होते. आणि संभाजीराजेंचं वय